चला आज एका अशा प्रवासाबद्दल बोलूया जो खरंच अविश्वसनीय आहे. ही गोष्ट आहे अच्युत गोडबोले यांची, उत्कृष्टतेच्या दिशेने त्यांनी केलेल्या प्रवासाची. ऐकायलाच किती प्रेरणादायी वाटतंय नाही का? एखाद्या अशा जागेची कल्पना करा. एक असं लहान शहर जिथे सगळ्यात उंच इमारत म्हणजे फक्त 3 मजल्यांची. आणि मग विचार करा की त्याच शहरातला एक माणूस पुढे जाऊन जगातल्या मोठमोठ्या सीईओज सोबत बसून $1,000,000 डील्सवर बोलणी करतो. हा प्रवास, हे अंतर कसं काय पार केलं असेल? या सगळ्याच्या मुळाशी आहे फक्त एकच गोष्ट, उत्कृष्टतेच्या दिशेने केलेला एक प्रवास. तर चला मग बघूया हा प्रवास नेमका कसा होता. सुरुवात होते त्यांच्या लहानपणापासून. एक असं बालपण जे वरवर बघायला खूप साधं होतं, पण आतून सांस्कृतिकदृष्ट्या प्रचंड श्रीमंत होतं. अच्युत गोडबोले स्वतः काय म्हणतात बघा, माझं बालपण खूप साधं होतं, तरीही सांस्कृतिकदृष्ट्या ते खूप समृद्ध होतं. कमाल आहे ना, या एकाच वाक्यात त्यांच्या लहानपणीच्या आयुष्याचं सगळं सार येऊन जातं. आता इथे बघा, हा फरक किती मोठा आहे. एका बाजूला आहे भौतिक साधेपणा, म्हणजे घर फक्त 300 स्क्वेअर फूटचं, घरात साधा पंखा नाही, फ्रीज नाही. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर सांस्कृतिक श्रीमंती. विचार करा, ज्या घरात विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांसारखे कवी येतात, पंडित कुमार गंधर्व, भीमसेन जोशींसारखे संगीतकार येतात, तिथलं वातावरण कसं असेल? त्या चर्चांमधून त्यांच्या मनाची मशागत कशी झाली असेल याची फक्त कल्पनाच करता येते. आणि याच समृद्ध वातावरणाचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर, त्यांच्या शिकण्यावर झाला. त्यांच्यासाठी शिकणं हे काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे बघा, आपल्यापैकी बहुतेक जण सायन्स, मॅथ्स हे मार्कांसाठी शिकतो, पण त्यांच्यासाठी तसं नव्हतं. ते काय म्हणतात बघा, मला न्यूटनचा गतीचा नियम सुंदर वाटला आणि पायथागोरसचा प्रमेय सुरेख. म्हणजे त्या विषयांमधलं सौंदर्य त्यांना दिसत होतं, आणि हेच तर त्यांचं वेगळेपण आहे. तर मग काय झालं? एक तर मार्कांसाठी नाही, तर विषयातलं सौंदर्य समजून घेण्यासाठी अभ्यास केला. दुसरं म्हणजे जी गोष्ट अवघड आहे, चॅलेंजिंग आहे, ती सोडवायला त्यांना मजा यायची. आणि या सगळ्या सवयींमधूनच त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड तयार झाला, जो पुढे जाऊन त्यांच्या करिअरमध्ये सगळ्यात जास्त कामी आला. पण मग आयुष्याने एक मोठं वळण घेतलं. सोलापूरचं आयुष्य मागे सोडून ते आले IIT मुंबईला, आणि इथे त्यांना एक प्रचंड मोठा धक्का बसला. इथे बघा, ही 2 पूर्णपणे वेगळी जगं आहेत. एका बाजूला सोलापूर, सगळं शिक्षण मराठीतून, ओळखीचं वातावरण, आणि दुसऱ्या बाजूला IIT मुंबई, जिथे सगळे इंग्रजीतून बोलतायत, आजूबाजूला मोठमोठ्या इमारती आहेत. हा बदल इतका अचानक आणि इतका मोठा होता की त्यांना खूप एकटं आणि घाबरल्यासारखं वाटू लागलं. आणि सगळ्यात मोठी अडचण होती इंग्रजी. शब्द कमी माहीत होते, उच्चार तर खूपच कच्चे होते, आणि यामुळे त्यांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार झाला होता. खरं तर त्यांना सगळं सोडून परत पळून जावंसं वाटत होतं. पण मग त्यांच्या आयुष्यात एक असा क्षण आला, एक अशी घटना घडली ज्याने सगळं काही बदलून टाकलं. तो होता टर्निंग पॉइंट. झालं असं की ते हॉस्टेलमध्ये चहा पित होते आणि एका सिनियर मुलाने त्यांच्या इंग्रजीवरून त्यांची चेष्टा केली. गोडबोले स्वतः सांगतात, तो माझा अपमान करून निघून गेला. मला इतकं वाईट वाटलं, मी अक्षरशः तुटून गेलो होतो. पण कधीकधी अपमानच माणसाला घडवतो. त्या क्षणी त्या दुःखातूनच एक विचार त्यांच्या मनात आला, एक जिद्द जागी झाली. त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला, मी हार का मानू? आणि ते पण इंग्रजीसारख्या एवढ्या छोट्या गोष्टीमुळे. आणि तोच तो क्षण होता. पळून जाण्याऐवजी लढायचं ठरवलं गेलं. मग काय, त्यांनी एक प्रॉपर प्लॅन बनवला. रोज इंग्रजी पेपर आणि पुस्तकं वाचायची, शब्दांची मूळ कुठून आली आहेत, त्यांचे उच्चार कसे करायचे, हे सगळं शिकायला घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोज आरशासमोर उभं राहून इंग्रजीत बोलायचा सराव सुरू केला. या पद्धतशीर मेहनतीने त्यांनी आपल्या सगळ्यात मोठ्या भीतीवर विजय मिळवला. आता इंग्रजीचा अडथळा दूर झाल्यावर त्यांच्यासाठी ज्ञानाची नवी दारं उघडली. आणि हा बदल फक्त इंजिनिअरिंग पुरता नव्हता, तर खूप मोठा होता. यालाच आपण म्हणू शकतो रेनेसन्स, म्हणजे ज्ञानाचा, विचारांचा जणू पुनर्जन्म. त्यांच्यासाठी तो काळ खरंच तसाच होता. IITमध्ये त्यांना जे मित्र मिळाले तेही कमालीचे हुशार होते. आणि मग त्यांच्या चर्चा फक्त सायन्स टेक्नॉलॉजीवर व्हायच्या नाहीत, तर रात्र जागून समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, इतकंच काय तर संगीत, साहित्य आणि चित्रकलेवरही वादविवाद व्हायचे. ह्या सगळ्या बौद्धिक देवाणघेवाणीमुळे त्यांची विचारांची क्षितिज प्रचंड विस्तारली. आणि या अनुभवातून त्यांना 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. एक म्हणजे खरी हुशारी काय असते हे बघून आलेली नम्रता, आणि दुसरी म्हणजे आपल्यालाही उत्कृष्टतेच्या त्या पातळीपर्यंत पोहोचायचंय ही तीव्र इच्छा.
आणि मग त्यांच्यात झालेला हा बदल त्यांच्या प्रोफेशनल करिअरमध्ये स्पष्टपणे दिसू लागला. याचा परिणाम तो तर जबरदस्त होता. तब्बल 23 वर्ष. विचार करा, एवढा मोठा काळ ते जगातल्या टॉपच्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये CEO, MD किंवा हेड या पदांवर होते. तर त्यांच्या संपूर्ण प्रवासाचं सार काय आहे? एकीकडे त्यांनी जगभरात $1 मिलियन करार केले, टेक्नॉलॉजीवर पुस्तकं लिहिली, पण त्याचवेळी निसर्गाला देव मानलं आणि मानवतेला आपला धर्म. ते नेहमी तर्क आणि समानतेच्या बाजूने उभे राहिले. म्हणजे यश तर मिळवलंच, पण आपली मूल्ये कधीच सोडली नाहीत. आणि त्यांची ही संपूर्ण कथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की अशी कोणती एक गोष्ट आहे जी आपण शिकायला हवी, मार्कांसाठी किंवा प्रमोशनसाठी नाही, तर फक्त तिच्यातल्या सौंदर्यासाठी, तिच्यातल्या निखळ आनंदासाठी. नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा, नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.